तर फायनली मित्रांनो, आज घरातनं अचानक निघालेलो आहे. हरिश्चंद्र गडावर फिरायला जायचा प्लॅन झाला, त्यामुळे आता फटाफट रेडी झालो आणि निघालो. मध्ये बघू, थांबून शेविंग करतो आणि मग पुढे निघतो. चला भेटूया. सो फायनली मित्रांनो, शेविंग झालेली आहे. आता फटाफट पुढे निघतो. भरत दादा पुढे वाट बघतोय स्टेशनला. तर आता भेटू आपण स्टेशनला. तर फायनली भरत दादा आलेला आहे. भरत दादा पुढे कंटिन्यू करूया आपण भरत दादा बरोबर. तर ठाणा स्टेशनला पोहोचलेलो आहोत. इथून टिटवाळ्याला चाललोय आपण. तिकडनं खडवलीला चाललोय. त्याच्यानंतर आपण बाय कारने जाणार आहोत पुढे. तर भेटूया पुढे आपण. भाऊ आहे आणि आज कदाचित आम्ही तिकडे हरिश्चंद्राला जाऊन खाली हॉटेलला स्टे करू आणि सकाळी मग ट्रेकिंगला वर निघू. तर पुढे आता बघूया आपण. आणि आता जेवायला थांबलोय, थोड्या वेळात पुढे निघू. चला. तर आता हॉटेलवर आम्ही जेवणासाठी थांबलो होतो. तर हा भरत दादा आहे. तर भरत दादा सोबत आम्ही निघालेलो आहोत ट्रेकिंगसाठी. जवळपास भरत दादांनी 15 ते 20 गड किल्ले आणि ह्या सगळ्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे त्याच्यासोबत निघालोय. माझाच फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. तर बघू पुढे कसा एक्सपिरियन्स असणार आहे भरत दादा बरोबर. आणि आता जेवण करणार आहोत, मग स्टे करून सकाळी आम्ही ट्रेकिंगसाठी निघू. तर फायनली जेवण झालेलं आहे छानपैकी मित्रांनो. आता आम्ही पुढच्या वाटचालीसाठी निघत आहोत आणि इथून कदाचित 1 ते 1.5 तास लागणार आहे अजून आम्हाला पोहोचायला. तिकडे स्टे करू. तर भेटूया पुढे आपण. कार मध्ये वेट करतात बसलेत ते कारमध्ये. तर मित्रांनो, फायनली कळसुबाईच्या खाली पोहोचलेलो आहोत आणि हा चिवडा कॅरी केला होता. तिथे स्टे करणार आहोत आम्ही. सागर, भरतदा, राहुल आणि हा जिथे स्टे करत आहोत त्याच्या बॅक साईडला हे पूर्ण फार्म आहे. सो गुड नाईट एव्हरीवन. आता आम्ही झोपत आहोत. सूर्यग्रहणातच आठवलं माहिती का मला पाणी लागतं. मी खूप बॉल फेवरेट तर आमच्या रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे, बॅक साईडचा. हे सगळे धोके आहेत आणि हा धबधबा दिसतोय तुम्हाला एकदम लांब. खूपच छान. सो फायनली रेडी झालेलो आहोत सकाळी आणि आता ट्रेकिंगसाठी वर निघणार आहोत आम्ही हरिश्चंद्रगडावर. तर पुढे दाखवतो मी तुम्हाला कसं असणार आहे. मी पण खूप एक्सायटेड आहे. तर भेटूया पुढे. हे बघा माझ्या मागे व्ह्यू बघू शकता. चालले तुम्ही? हे काय टिफिन? ते टाटा शाळेला चालले? अरे वा वा वा. पोहे भरत जा. 1 मिनिट खाऊन बघतो. राहुल सुद्धा, सागर सुद्धा पोहे घ्यायचं. आता फटाफट नाश्ता मजा घेऊया आम्ही. मग पोहे आपली मजा घेतील. तर मित्रांनो, राजूर पेट्रोल पंपावर आलेलो आहोत आणि इथं भेळ खाण्यासाठी आलेलो आहे. शिवाई भेळवाले इथे आहे. खूप छान भेळ मिळते. तर बघूया आता कशी टेस्ट असणार आहे. मी दाखवतो पुढे. शिवाई भेळ. दादा मिरची नाही हो.
हरिश्चंद्रगडाच्या गडाच्या जवळ पोहोचलेलो आहोत आम्ही. हवा आहे, धुकं आहे सगळीकडे आणि हा सेल्फी पॉइंट आहे. छान वाटला म्हणून आम्ही म्हटलं इथं थांबून जरा बघावं, तर तुम्हालाही दाखवतो मी आता पुढे. खूप छान जागा आहे बघा. काय बोलतो थोडं आहे थोडंफार. मला काय माहिती ते जाऊ दे. भाकरी कशा बनवल्या माहिती थोडा तुझा सकाळी 8ला उठायचं ना मला जेवण डाळ म्हणजे इथे थांबू शकतो आपण, दादा इथे थांबू शकतो का? दादा नागेश्वर त्यांच्या हॉटेलचं नाव आहे पार्वती पार्वताबाई. काही तुम्ही ओळखता ना वरती. तर फायनली मित्रांनो हरिश्चंद्र गडासाठी पोहोचलेलो आहेत आम्ही. थोड्याच वेळात हरिश्चंद्रगड स्टार्ट होऊ शकतो. स्टार्ट होईल हरिश्चंद्रगड इथून. आणि थोडं आम्ही जेवायला आधी थांबलो. इथे हॉटेल अजिंक्य तारा म्हणून आहे. नेहमी भरतदा इथे थांबतो जेवायला म्हणून इथे हे चुलीवरचं जेवण मिळतं. आम्ही आता ऑर्डर केली, तर ते आता जेवण देतील आणि मग जेवण निघू आम्ही पुढे. अजिंक्य तारा म्हणून हॉटेल आहे, हे चुलीवरचं जेवण त्यांचं. अजिंक्य तारा. तर हॉटेल अजिंक्य तारामध्ये आम्ही थांबलेलो जेवणासाठी. आणि आमचा भरत दादा इकडे नेहमी जेवायला येतो आला की, त्यामुळे आम्ही इथे आज थांबलेलो आहे. तर हे दादा आपल्याला जेवण ते आज ऑथेंटिक चुलीवरचं जेवण सर्व करणार आहेत. यांची वाईफ आहे, मुलगी आहे. तर खूप छान वाटलेलं आहे. बघूया आपण पुढे कशी टेस्ट असणार आहे, मी तुम्हाला सांगेल व्हिडिओमध्ये. काय म्हणता तुम्ही? काय नाही, छान असतं. दादा 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 2-3 वेळेस दोघं दादा आलेले ती. ओके, त्यांना माहिती आहे सगळं कसं असतं इथं बरं. आपल्याकडे. आणि नॉनव्हेज अजिंक्य तारा हॉटेल आहे. स्पॉट काय सांगू, कोणती जागा ठिकाण? लोकेशन हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी. बरोबर पायथ्याशी. माहिती आहे, हो. तर अजिंक्य तारा हॉटेल आहे, तुम्ही या इथे. खूप छान असं जेवण मिळेल. पाचनेही गाव. तर आमचं जेवण काहीच वेळात बनणार आहे. तर अजिंक्य तारा हॉटेल असं ऑथेंटिक जेवण कदाचितच तुम्हाला कुठे मिळेल, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो फायनली ही पिठलं आलेलं आहे आणि भाकरी पण येत आहेत. पिठलं आहे, कांदा आहे, लोणचं आहे आणि भाकरी येत आहेत आणि थोड्या वेळाने भात पण येणार. तर असं ऑथेंटिक जेवण आता आम्ही टेस्ट करणार आहोत. मला नाही वाटत गरज आहे सांगायची हे टेस्ट कसं असेल काय असेल. चुलीवरचं खूप सुंदर असं जेवण आहे. तर आता बघूया पुढे टेस्ट कशी असणार आहे. करतो जेवण. तर भाकरी पण आलेल्या आहेत मित्रांनो, गरम गरम भाकरी आहेत. दोस्ती तर काय म्हणतात जेवण्यासाठी आता रेडी आहोत आम्ही. हे बघू शकता तुम्ही, गरम गरम जेवण रेडी झालेलं आहे. आधी तर हेच सगळ्या गोष्टी होत्या ना. फायनल जेवण झालेलं आहे. तर आता आपण काहीच वेळात निघतोय हरिश्चंद्रगडासाठी. हे धुकं बघू शकता तुम्ही मित्रांनो, खूपच सुंदर नजारा आहे. तुम्हाला धुक्याचं प्रमाण कळेल, ती गाडी दिसत नाहीये. तर हम लोग महाराष्ट्रीयन है तो मराठी में करते हैं. तो मित्रांनो हे हरिप्रकाश आणि कुंदन गुजरातचे आहे ना, हिंदी बोलेंगे. गुजरात वरनं आलेले आहेत. आपलं हरिश्चंद्र महाराष्ट्रातलं गड एक्सप्लोर करण्यासाठी. हरिश्चंद्र आणि हरिश्चंद्रगढ़ फोर्ट और हरिप्रकाश और कुंदन. हरिप्रकाश आणि कुंदन इकडे आलेले आहेत. तर त्यांची भेट झाली. आता त्यांचं पुढचं एक्सप्लोर करून झालेलं आहे. ते घरच्या दिशेला निघालेले आहेत. बोलो ना, मैं सब कैसा लोगों लगा से- आपको आके यहाँ पे? एक्सपीरियंस तो बहुत अच्छा था यहाँ पे. मैं जितने भी बहुत 5-6 ट्रैक पर गया हूँ, मैं सबसे अच्छा। एडवेंचर और सबसे एक्साइटेड था यहाँ अच्छा, पे. अच्छा। थोड़ा था का, लेकिन यहाँ पे एक्सपीरियंस जो है ना मेमोरेबल रहा हमेशा के ओके, लिए. आप दूर से आए, महाराष्ट्र में आके बहुत अच्छा लगा होगा. हाँ, और लोग कैसे लगे आपको? लोग भी बहुत हेल्पफुल है, बहुत स्वीट है. कोऑपरेटिव है? हाँ, कोऑपरेटिव. अच्छा अच्छा, यहाँ का कुछ बोलना ही सॉरी क्या बोला? और ये आदिवासी क्षेत्र है तो यहाँ पे कुछ बोलना ही नहीं बनता. यहाँ का तो माहौल ही कुछ अलग है. राईट. ये सब तो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, यांचा एक्सपिरियन्स खूप सुंदर होता. मी सुद्धा आता जाणार आहे वर, नंतर मी तुम्हाला एक्सपिरियन्स माझा दाखवतो. तर हाय मित्रांनो, तुम्ही बघू शकता ते गुजरातची मुलं आले होते. त्यांनी वर जाऊन एक्सपिरियन्स केलेला आहे.
खूप छान वाटलं. खूप तारीफ केली आपल्या महाराष्ट्राची आणि हरिश्चंद्रगडाची. तर तसंच आपल्या महाराष्ट्रातल्या यंगस्टर्सला मला हेच सांगायचं आहे की तुम्ही पण इकडे या, ही संस्कृती जपा आणि हे जपणं खूप महत्त्वाचं आहे. ते हॉटेल्स, पार्टी याच्या पलीकडे जाऊन हे जर तुम्ही एक्सपिरियन्स केलं ना, तुमच्या आयुष्यातले काही दिवस तर नक्कीच वाढतील. म्हणून मी म्हणतो हे एक्सप्लोर करा आणि खूप छान छान व्ह्यू बघू शकता तुम्ही. तर असं आहे चारी बाजूला. आता वर जाईल मी. त्या मुलांनी मला सांगितलं होतं की तिथे पूर्ण धुकंच असतील. तर बघू, मी जेवढं शूट करता येईल तेवढं तुमच्यासाठी शूट करेन. आणि सॉरी, माझं नवीन यूट्यूब चॅनल आहे, मी प्रयत्न करतोय जेवढं बेस्ट होईल तेवढं बेस्ट करण्यासाठी. तर सॉरी मी स्टार्टिंगला नाही बोललो, पण माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. खूप रिस्पेक्ट आहे आणि खूप प्रेम आहे. तुम्ही मला सपोर्ट करा आणि असंच मी तुम्हाला नवीन नवीन गोष्टी दाखवत राहील. धन्यवाद. चला. तर फायनली सगळे रेनकोट घालून हरिश्चंद्रगडासाठी निघालेलं आहे. तर आता मी सुद्धा रेडी होतो, रेनकोट घालतो आणि गडावर जाण्यासाठी रेडी होतो. तर भेटूया आपण पुढे. मित्रांनो, आता आपण सुरुवात करणार आहोत हरिश्चंद्रगड चढण्यासाठी. तर चला, सगळे रेडी आहेत? रेडी चलो. चलो. खूप सुंदर सुंदर गोष्टी आणि छान छान नजारे तुम्हाला बघायला मिळणार आहे पुढे. तुम्ही व्हिडिओ बघत राहा, पुढे मी दाखवेन तुम्हाला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता ही सुरुवात होते गड चढायची. कळसुबाई हरिश्चंद्र अभयारण्य. तर मित्रांनो, चढायला सुरुवात केलेली आहे गड. खूप छान नजारा आहे बघा माझ्या मागे. तर चढतोय पुढे. माझा पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे, तर मी अशाच नवनवीन गोष्टी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करीन. तुम्ही बघत राहा व्हिडिओ. चला. तर अशी ही ट्रॅकिंग आहे मित्रांनो, बघू शकता. असा कच्चा रोड आहे, रस्ता आहे. तर कोणीही इथं आल्यानंतर रिस्क घेऊ नका. जेवढं प्रिकॉशन्स घेऊन चालता येईल तेवढं तुम्ही प्रिकॉशन्स घ्या. आणि दुसरी सगळ्यात मोठी गोष्ट, ट्रॅकिंग करत असताना जेवढं जास्त तुम्ही बोलाल तेवढं जास्त तुम्ही लवकर थकाल. तर कमी बोलणे आणि ह्या निसर्गाचा आनंद जास्त घ्या बोलण्यापेक्षा, हे बेटर राहील. आणि मीही तेच करतो. थोडंसं मला जास्त बोलावं लागतंय, कारण तुम्हाला पण एक्सप्लेन करून सांगणं गरजेचं आहे, त्यामुळे. तर चला पुढे भेटूया. वर चढलेलो आहोत आम्ही. तर थोडंफार वर चढलेलो आहोत आम्ही मित्रांनो. अजून खूप वर जायचं आहे. हे बघू शकता तुम्ही, कदाचित तुम्हाला दिसलं ठीक आहे. इथे लोक येत आहेत, उतरत आहेत, हे बघू शकता तुम्ही. तर ह्याच मार्गाने आम्हाला वर जायचं आहे. तर भेटूया पुढे. तर मित्रांनो, वर चढत असताना गडावर लकेश आणि दुर्गेश हे भेटलेले आहेत. त्यांनी आम्हाला एक हेल्प केली. दादाला एक काठी दिली चढायला वर, आणि दुर्गेश पण देतो आता मला. खूप खूप धन्यवाद तुमचं मदत केल्याबद्दल. थँक्यू. काय नावाने चॅनल आहे दादा? तर मित्रांनो, दुसऱ्या टप्प्याला आम्ही आलेलो आहोत. भरत दादा आणि मी पुढे आहे, आणि राहुल आणि सागर हे मागे राहिलेले आहेत. तर स्लो येतात. आहे ना, ठीक आहे ना, सेल्फी. खाली काहीच दिसणार नाही मित्रांनो. हा एक्सप्लेनेशन देऊया.
हा हा चालेल ना. ओके. ठीक आहे ना. बापरे दम लागतोय. तर मित्रांनो हा नजारा बघू शकता तुम्ही. हा दुसरा टप्पा पार केला आपण आता. हा दुसरा टप्पा होता ना? रेलिंग तिथं गेली ना ओके तिथून थोडं चढायचं कोपऱ्यात. ओके. अजून भरपूर हा रेलिंग दुसरा आहे टप्पा आहे पुढे. ना. आपलं आपल्या हे बघा, पुढे रेलिंग दिसते तुम्हाला, लोक येतात. तर अजून एवढं आहे, बघूया पुढे कसं असणार आहे. म्हणजे आता अवघड नाही ना. हो स्मेल सरळ आहे ना आता. घेतो मेन टप्पा. खूप छान असं एक्सपिरियन्स आहे. असंच कमी आहे आता तुला प्युअर जेवढं मराठी शब्द मला थोडासा नाही, दम पण लागतोय, चढतोय पण. तर भेटूया आपण पुढे, चला. तर मित्रांनो वर जात असताना हा बघा मुलगा एवढ्या खालनं नॉनस्टॉप उचलून घेऊन आलेला आहे. हा बाजार भरताना त्याचा स्टॉक आहे. काय नाव मित्र तुझं? मारुति मारुती. मारुती हो हॉटेल कोणतं आहे आपलं? आपल्या मारुती सारखी ताकद घेऊन तो एवढी मोठी गोणी उचलून घेऊन चाललेला आहे. आणि आम्ही रिटर्न आहात असून सुद्धा धाव्या थांबायची गरज पडली. मारुतीला मारुती सारखी ताकद आहे. हे मुलं बसले तिकडे, आता आम्ही थोडा वेळ बसणार आहोत. हो ब्युटिफुल आहे. खतरनाक. हॅलो मित्रांनो, हा बघू शकता ऑलमोस्ट दुसरा टप्पा क्रॉस केलेला आहे. आणि खालनं जो पाण्याचा धबधबा दिसतो आय थिंक हाच तो असेल, कारण पाणी तुम्ही बघू शकता. तुम्हाला क्लिअर दिसणार नाही पण असा हा नजारा आहे. खूपच सुंदर असा नजारा आहे. अवस्मरणीय हा क्षण माझ्यासाठी. शब्द जरा बोलायला जड जातोय तरी बघू शकता. हे बघा, हो 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 वेरी नाही, काहीच दिसणार नाही. असा एक्सपिरियन्स करायला नशीब लागतं. खूपच सुंदर. तर आता पुढे चाललोय मी. हे थोडं बसण्यासाठी जागा खूप छान आहे. जर तुम्ही आले ना, हेच नाही, हे पुढे जे गॅप दिसत आहेत ना, तिथे पण पोरं अगोदर बसले होते, पण इथेही तुम्ही बसू शकता. ज्यांना जास्तच दम लागलाय, थकले आहेत, नॉनस्टॉप जे आलेले आहेत, त्यांनी बसू शकता. लेडीज लोकांसाठी छान जागा आहे. आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही खाली, खूपच सुंदर. हे बघू शकता, थोडं थोडं तुम्हाला धबधबा दिसतोय पडताना पाणी. ते धुकं असल्यामुळे खाली येताना लोक जस्ट भरत दा काय म्हणतो, दाखवला तो धबधबा, दाखव. हे चाहत वगैरे पॉसिबल आहे. पाणी त्याच्यावरती उभं राहून फोटो काढलेला आहे मी. आयुष्यभर काय बोलतो मी, काढू का दादा? आता नाही रे, पावसात नाही. हे बघा मित्रांनो, तुझ्याकडे काय काय मिळतं? माझ्याकडे चहा, मॅगी, चहा, मॅगी, असं चिप्स वगैरे, काय म्हणतात, भजी वगैरे. आणि मित्रांनो हे चुलीवर बनतं सगळं. तिथं कंस वगैरे तर कंस वगैरे लावली. भाजून वगैरे देतात. हे बिस्किट्स आहे, चाय आहे, पाणी आहे. काय तुझं नाव? सागर बादल. सागर बादल. बादड. सागर बादड आहे. आली की तुम्ही नक्की या इकडे. खूप वरती आहे, खूप मेहनत लागते इथं वरती यायला. आणि दुकान चालवणं म्हणजे खूप कठीण गोष्ट इथं वरती. आता कसं आहे माहिती का, आम्ही ते नागेश्वर सांगू. ओके ओके. तर मित्रांनो वर चढत असताना हे परेश गोयल हे गुजरातचे आहेत. ह्या ताई आहेत, त्यांची वाईफ आणि त्यांची लहान लहान मुलं. उसका नाम दक्ष है. अच्छा, दक्ष. तर असा छंद असला पाहिजे. आजकालची मुलं आपले फोनवर असतात आपल्या महाराष्ट्रातले, आणि हे लोक संस्कृती जपतात. म्हणून म्हटलं सगळ्यांनी हा अनुभव घ्या, खूप गरजेचा आहे. आणि हे लहान लहान मुलं बघू शकता तुम्ही. अजून आय थिंक आप नीचे जा रहे हो. हाँ नीचे जा रहे हैं. तर हे खाली चाललेले आहेत आता. खूप अच्छा मैसेज है, आप बच्चों को लेके आए. रिस्क हमारी संस्कृति को जपना चाहिए. हाँ, ऐसा आप जपना कहना चाह रहे हो. हाँ. राइट राइट राइट. अभी ये सब लेडीज आपके यहाँ वो वाइट किसकी? मेरी ये दो लड़की और लड़का है. बघा पूर्ण फॅमिली. आणि आपण ये आय मेरी थिंक मी sister सुद्धा. है. अच्छा, ही ताई आहे ये त्यांची. वाइफ है.
ही वाईफ आहे, त्यांची मुलगी आहे, त्यांची होल फॅमिली आलेली आहे. खूप सुंदर गोष्ट आहे. ह्या अं, संस्कृती खरं जपणं याला म्हणतात. पूर्ण फॅमिली आलेली आहे गडावर आपल्या महाराष्ट्राच्या. थैंक यू। अच्छा. मेरा नाम परेश गोयल, भरूच में दहेज है, वहीं से रहने वाला हूँ। ओके. ये मेरा बच्चा है डक्स, ये रूही है, रोही, वो श्रेया, श्रेया. ये मेरी सिस्टर है। अच्छा, हे ताई आहे त्यांच्या. हाँ, ये मेरी ससुर सासू. हा. और ये मेरी भाई है। अर्चना ताई त्यांची वाईफ आहे. हाँ, आणि हे सगळे फॅमिली आपली संस्कृती जपतायत महाराष्ट्राची. बघा, लहान लहान पोरं घेऊन एवढं वर आहे ना, हे बघू शकता, तुम्हाला दिसतही नाही इथे खाली. आणि हे लोक करू शकतात, तर आपले लोकही त्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे, एवढंच सांगतो. पाऊस खूप आहे वरती, हे बघा खाली. बघू शकता तुम्ही हा व्ह्यू. फायनली अजून आय थिंक शेवटच्या टप्प्यावर आलोय, म्हणजे पूर्णपणे शेवटचा टप्पा बाकी अजून आमचा चढायचा. हे धुकं बघू शकता तुम्ही, फॉग. हा बघा धबधबा मित्रांनो, खूपच मोठा आहे. हा बघा, हा जाण्याचा मार्ग. कोणता होता हाच ना, कुठला आहे ना, तर हा नवीन पूल दिसतो आणि तो जुना दिसतो. दोन्ही मार्ग यूज करतात, पण एवढं असून सुद्धा काही लोक त्या पाण्यातनं चालले क्रॉस करून. लेडीज पण आहेत, जेंट्स पण आहेत. हा रिस्क नाही घेतला पाहिजे माझ्या हिशोबाने, कारण पाणी कधी रौद्र रूप घेईल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळे जेवढं काळजी घेता येईल, जेवढे प्रिकॉशन्स घेता येईल त्या हिशोबाने झाला. आणि अशी लेडीज लोक सोबत असली की अजिबात असं रिस्क घेऊ नका, कारण पाणी वाढलं की यांना पळायचा पण चान्स भेटणार नाही. तर हे अशा गोष्टी आहेत. एवढे डोंगर चढतोय आपण, आणि एवढे डोंगर चढून आल्यानंतर आपण हा ब्रिज टाळतो चढण्यासाठी, आणि हे थोडेसे मजा मस्ती करण्यासाठी ह्या पाण्यामध्ये उतरलेले. तर हे सगळ्या गोष्टी नाही केल्या पाहिजे. तर मित्रांनो, ही गडाची दुसरी बाजू आहे. तर अजून आमचं 10 ते 15 मिनिटाचा प्रवास राहिलेला आहे वर जायचं. ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. सागर येतो पिंक रेनकोट मध्ये. ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत. तर मित्रांनो, फायनली टॉपला पोहोचलेलो आहोत. आज आम्ही इकडे राहणार आहोत आणि सकाळी मग थोडं इथे एक्सप्लोर करू आणि मग सकाळी निघू. आता पण एक्सप्लोर करायचं, पण तुम्ही बघू शकता धुकं आणि पाऊस आहे खूप, आणि थंडी खूप जास्त थंडी आहे. बोलताना सुद्धा वाफा येत आहेत तोंडातनं. तर असं आहे, थोडा आता आराम करू. चहा घेतला, थोडा आराम करून मग बघू. पाऊस जर कमी असला की आम्ही जरा फिरणार आहोत. चला तर भेटूया पुढे. तर नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग. आज फायनली मी हरिश्चंद्र गडावर टॉपला आहे, आणि
आपलं ग्रीन व्हॅली म्हणून हॉटेल आहे, तिथे थांबलेलो आहे त्या दादांकडे. हे आपलं जेवण शिस्त आहे चुलीवरचं, एकदम ऑथेंटिक आणि खूप घरच्यासारखं जेवण असं शिस्त आहे. आज थोड्या वेळ जेवायला बसू आम्ही. आणि हे दादा हे हॉटेल चालवतात. दादा बोला काय तुमचं ते ऍड करतो मी पहिलेच. आणि हा उजेड जो दिसतोय तुम्हाला, हा बघू शकता तुम्ही, हे ट्रान्सपरंट प्लास्टिक आहे. उजेड म्हणजे नॅचरल उजेड हा पडतो इथे. अंधार झाला की मग अंधार नंतर मग ती सौर ऊर्जेवरची लाईट इथे लागणार. तर हे असं आहे आजचं ग्रीन व्हॅली हॉटेल आहे. तुम्ही इथे येऊ शकता. मी कॉन्टॅक्ट नंबर इथे ऍड करेल. आणि खूप घरच्यासारखं आहे. आता झोपताना पण आम्हाला टेंट वगैरे ची सुविधा आहे इथं, टेंट लावून देतील. आणि तर भरतदा सोबत आज पहिल्यांदा आलो, खूप चांगला एक्सपिरियन्स होता. दादा तुम्ही काय म्हणसाल, बोला. नाहीये. दादांचं घर खाली पण आहे गड किल्ल्याच्या, ते ताई आहेत. तर आमच्याकडे मी जवळजवळ 2012 पासून हे करतोय. ओके, Camping. 2012 पासून. 2012 पासून करतोय. कॅम्पिंग वगैरे असते. ओके, माझ्याकडे कमीत कमी 30 ते 40 लोक बसतील इतके टेंट पण आहेत. टेंट पण आहेत, राईट. आणि कुणाला जर यायचं असेल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 7507200654. ओके, मी बॅनरचा फोटो पण ऍड करेन व्हिडिओ मध्ये. आणि तुम्ही येऊ शकता इथं, नक्की या. आपलं एकदम घरच्यासारखं. तुम्हाला एक 19-20 सुद्धा तुम्हाला अजिबात वाटणार नाही की मी कुठे हॉटेलमध्ये राहतोय किंवा कुठे. खूप छान आणि ऑथेंटिक आहे. हे बघा, आता मी त्यांच्या चुलीकडे, त्यांच्या पर्सनल खोलीमध्ये चुलीकडे बसलेलो आहे. त्या ताई आहेत, त्या बनवतात जेवण आज त्यांच्या हाताने. तिथे गॅस सुद्धा आहे आणि इथे चूल आहे. तर गडाच्या टॉपला आहोत आणि हे हॉटेल आहे ग्रीन व्हॅली असं हॉटेल आहे. इथे थांबलेलो होतो आम्ही आज. नंतर झोपताना टेंट वगैरे चुलीवरचं जेवण सुद्धा एक्सपिरियन्स करणार आहे. ते मी तुम्हाला पुढे दाखवेल. आणि हे बघा, अशा प्रकारे इथे धुकं आहेत आता सध्या. थोड्या वेळाने अंधार होईल इथे, तर दाखवेन मी तुम्हाला. तर चला. हॅलो मित्रांनो, जेवण रेडी आहे. वांगी आणि कसले बटाटे, बटाटा शेंगा आणि बटाटा आणि शेंगाची भाजी आहे, पिठला आहे, शेंगदाण्याची चटणी आहे आणि लोणचं आहे, डाळ भात आहे. तर आता जेवणाला सुरुवात होते. आम्ही इथे आतमध्ये बसलेलो आहे. हा, जेवायला सागर आहे, भरत आहे, राहुल आहे. आणि मी पण भाकर घेणार आहे, पण मी भाकर इथून घेऊन इथे चुलीवर ठेवली आहे गरम व्हायला. मस्त गरम गरम मी अशी खाणार. तर छानपैकी जेवण झालेलं आहे मित्रांनो. आता आमचा टेंट लागतोय, मी तुम्हाला दाखवतो. पासून वरती वळले ना 2 किलोमीटर वरती भंडारदार आपले गुईरे. हा बघा, टेंट लागणार आहे आता आम्हाला आमचा. ते गाव कोणतं माहितीये का, एक आंबे. अशा प्रकारे टेंट लागणार आहे. 2 टेंट लागतील. एक टेंट 2 माणसाचा आहे, एक टेंट 2 माणसाचा आहे. 3 माणसांचे 3 माणसाचा आहे, पण 2 लावतात तरी. बरोबर, या टेंट मध्ये 2-3 जण आरामात झोपू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. खूपच छान, माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे. हा सोपा टेंट वाटतोय त्याच्यापेक्षा. हो ना, आणि माग पण भरपूर आहे. 3,500 भेटतो. अरे बापरे. गुड मॉर्निंग सागर, राहुल, भरतदा आणि बाकीचे मुलं पण रेडी झालेले. कॅम्पिंग केली होती तुम्ही बघू शकता. येतो बाहेर जाऊन तुम्हाला दाखवतो. हे दुःख आहेत. इथे शिव मंदिर आहे, इथे जाणार आहोत आम्ही थोड्या वेळाने. आणि मग नंतर खाली उतरायला सज्ज. खूप जास्त पाऊस, धुकं आणि सर्दी झालेली आहे. तर भेटू आपण परत. तर आता आम्ही गुफेतलं शिव मंदिर आहे तिथे दर्शनाला चाललेलो आहे. आणि दादा कुठे चाललं? आणखीन 3,500-4 हजार वर्षापूर्वीचं पुरातत्व मंदिर आहे. ते सुद्धा शिवपिंड आहे तिथे. शिव मंदिर आहे, मोठा नंदी आहे. बऱ्याच वास्तू आहेत जुन्या, ज्या काही भंगल्या आहेत, काही व्यवस्थित आहेत. हरिश्चंद्रगडाचे जो हरिश्चंद्रेश्वर मंदिर आहे तिथे आपण आता चाललेलो आहे. ओके, आपल्याला आता मंदिर बघायचं आहे. ओके. तर भेटू आपण पुढे. खूप पाऊस आणि
धुकं थंडी आणि असल्यामुळं कमी दिसते. हा धुकं असल्यामुळे कमी दिसतंय खूप. तर भेटूया पुढे. तर फायनली मित्रांनो ह्या मंदिराकडे आपण पोहोचलेलो आहोत. तर बघू शकता बाजूला इथे धुकं वगैरे, इथे काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि उगमस्थान आहे. हे मुळा नदीचं उगम स्थान आहे. हे मुळा नदीचं उगम स्थान आहे. आपले मित्रांनो या मंदिराचं दर्शन झालेलं आहे. तर असं काही हे मंदिर आहे. 3,500 ते 4,000 वर्षापूर्वीचं हे मंदिर असं म्हटलं जातं. एक्झॅक्ट मी सांगू नाही शकत, पण 3,500 किंवा 4,000 वर्ष अगोदरचं हे मंदिर आहे. हे बघू शकता मंदिर आहे आतमध्ये. हे पाणी बघायचे पूर्ण छोट्या छोट्या माशा. बरं का जाऊ का गुफेत? ही गुफा आहे. फायनली मंदिरात आहोत आम्ही दर्शन घेत असताना. आणि मला असं वाटतं तर आता फायनली आम्ही हरिश्चंद्रगडापासून एक्झिट करत आहोत. खूप छान अनुभव होता, सुंदर अनुभव होता. तर येऊ नक्कीच या वर्षाच्या एंडिंगला. बदलापूर स्टेशनला आहे आता. मुलुंडसाठी निघतोय फटाफट. खूप थकलोय. जो आमचा मित्र होता तो बदलापूर पर्यंत जाणार होता, त्यामुळे बदलापूर पर्यंत आहे. इथून पुढे बाय ट्रेन आणि फटाफट मुलुंडला पोहोचू आपण.